अरे अक्रम, येऊ का? आज मीटिंग आहे, विसरला का काय? नाही. अरे नाही भाऊ, जरा कामात होतो, जरा गडबडीत. ये ना, बस ना. अरे, यावेळेचं पण टेंडर तुलाच कस का मिळालं? मी किती प्रयत्न करतोय, प्रत्येक वेळेला तुझ्याच कंपनीला कस का मिळतं टेंडर? अरे, असं काही मी वेगळं करत नाही. मी पण प्रामाणिकपणे कष्ट करतोय, प्रयत्न करतोय. असं वेगळं काय करत नाही. तू जे करतोय तेच मी पण करतोय. नाही भाऊ, दरवेळेला तुझ्या कंपनीत नवीन डेव्हलपमेंट होतो, नवीन प्रोडक्ट होतो, पण हे सगळं आयडिया कसं येतंय मला सांग ना जरा. हे बघ, धंद्याचं सिक्रेट हे कोणाला सांगायचं नसतं. पण तू माझा लहानपणीचा मित्र आहे, एवढा फोर्स करतोय म्हणून तुला सांगतो. मी आपल्या कंपनीमध्ये एक सजेशन बॉक्स लावलाय. त्या बॉक्समध्ये आपले एम्प्लॉई स्टाफ जे कोणी आहे ते तक्रार किंवा सजेशन कंपनीच्याच हितासाठी जे काही टाकतील ते आम्ही पर्सनली वाचतो आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करतो. त्या सजेशन घेतो, काय डेव्हलपमेंट करता येतं का ते मी आवर्जून त्याकडे लक्ष देतो. अरे गप, सजेशन बॉक्स माझ्या कंपनीत पण आहे. मला काय असं वाटत नाही राव. अरे ते तर मला माहिती आहे, पण कसं आहे की सजेशन बॉक्समध्ये मी स्टाफला, एम्प्लॉईला सगळ्यांना सांगून ठेवलंय की तुमच्या नावानिशी तुमची कंप्लेंट किंवा सजेशन टाका आणि त्याचा उपयोग जर कंपनीला झाला तर त्यांचं नाव मी बोर्डवरती लिहितो आणि मंथली मीटिंगमध्ये त्यांना रोख पारितोषिक देतो. आणि त्याचा फायदा असा होतो कंपनीला, प्रत्येक एम्प्लॉई काही ना काही नवीन विचारच करत असतो की मी कंपनीला काय नवीन सजेशन देऊ, काय नवीन आयडिया देऊ. आणि त्याच्यामुळे कंपनीचं ग्रो होतच, कंपनीला फायदा होतो आणि शिवाय एम्प्लॉईला पण फायदा होतो ना. तुझं म्हणणं पटलं आता. मी पण आता कंपनीच्या आपल्याला सांगेन की जो कोणी कंपनीच्या हिताकरता सजेशन देईल त्याला कंपनीकडनं बक्षीस देता येईल. तर मित्रांनो, कंपनीची ग्रोथ करण्यासाठी फक्त बॉस ऑलवेज राईट असं नसतं. कधी कधी कंपनीच्या एम्प्लॉईचं तक्रारी, सजेशन, आयडियाज घेतल्या पाहिजे. त्यामुळे कंपनीलाही फायदा होतो, एम्प्लॉईलाही फायदा होतो. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.